आम्ही चाललो होतो वॉटर पार्कला जाण्यासाठी, कारण खूप दिवसापासून प्लॅन करत होतो की जायचं पण मे महिन्यामध्ये काही जमलंच नाही. पण आता जून संपत आला तरी पावसाचं काहीसं वातावरण नव्हतंच, तर म्हटलं चला जाऊया आणि प्लॅन करूया. आदूची तर इच्छा होतीच, त्याचबरोबर आमची इच्छा होतीच मजा कर. मग काय सगळ्यांनी जायचं ठरवलं. आता शिवा आहे लहान, वाटायला असं वाटतं की लहान मुलांना कसं न्यायचं, पण शिवाला पाण्यासोबत खेळायला खूप आवडतं आणि त्याला मज्जा व्हावा म्हणून त्यालाही सोबत घेतलं. पुण्याच्या थोडंसं बाहेर असलेल्या मॅजिक मोमेंट वॉटर पार्कला आम्ही गेलो होतो. तिथे वातावरण खूप छान होते आणि गर्दी कमीच होती. मग काय मस्त तिकीट काढले, आतमध्ये एंट्री घेतली, तर आतमध्ये बघितलं तर तिथे ॲडव्हेंचर्स पार्कसुद्धा होता. पाऊस नव्हता पण छत्री घेतली, कारण उन्हासाठी संरक्षण व्हावे म्हणून. त्याच एरियामध्ये तिथे एक घोडा आणि 2-3 शाहमृग असे प्राणी होते. आता पाण्यामध्ये खेळायची तर घाई झालीच होती. आतमध्ये गेल्यानंतर वॉटर पार्क बघितला, तिथे मस्त साऊंड सिस्टीम चालू होती, गाण्यांचा आवाज होता आणि जे वन डेचं तिकीट काढलं त्यामध्ये त्यांच्याकडून नाश्ता आणि दुपारचं जेवण असं फ्री होतं. तर म्हटलं चला पहिले नाश्ता करून आपला पोटोबा करून घेऊया. नाश्त्यामध्ये पोहे होते आणि त्यानंतर चहा घेतला आणि मस्तपैकी वॉटर पार्कमध्ये खेळायला गेलो. आता दुसऱ्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरण्याची भीती वाटते, पण वॉटर पार्कमध्ये सगळं सेफ असतं म्हणून खास पाणी खेळण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आदूची वॉटर पार्कला जाण्याची 3री वेळ आहे आणि त्याला पाण्यामध्ये खूप मजा येते. तसेच फक्त मुलांनीच नाही तर मुलांच्या मम्मी पप्पानेही खूप मजा केली. आठवणीसाठी काही फोटो व्हिडिओही काढून घेतले. शिवाला तर हे कासव खूप आवडलं होतं, त्याला त्याच्यामध्ये बसण्याची इच्छा होती. मग आम्ही त्याला त्यात बसवलं आणि तोही पाण्यावर खेळण्याचा आनंद घेत होता. आधी आम्हाला असं वाटलं होतं की शिवाच सगळ्यात लहान असं, पण बाकी लोकांची मुलंही होती जी शिवापेक्षा छोटी होती आणि पाण्यामध्ये खेळत होती. मग आम्ही पण वेगवेगळ्या राईड खेळून त्याचा आनंद घेतला. तिथे गेल्यानंतर समजलं की आपल्यापेक्षा खूप लहान लहान मुले आहेत जी पाण्याला अजिबात घाबरत नाही, पाण्यामध्ये जातात आणि खूप अवघड अशा राईडही करतात. दुसऱ्यांचं बघून मीही म्हटलं आपणही पाण्यात खाली तोंड घालून बघावे. प्रयत्न केला पण ते काय मला जमायला नव्हतं. त्यावरून कळलं की आपण किती पाण्यात आहोत. मग काय भूक लागल्यानंतर दुपारचं जेवण केलं आणि दुपारच्या जेवणामध्ये असा काही मेनू होता आणि शिवाच्या सोयीसाठी आम्ही त्याची झोळी सोबत नेलीच होती. मग तोही दुपारचं जेवण करून त्याने मस्त झोप मारली. तिथे खेळण्यासाठी भरपूर साऱ्या राईड होत्या. मग आम्ही हव्या त्या राईड खेळलो आणि पाण्यामध्येही मजा केली. तिथं लहान मुलांसाठी तसंच मोठ्या माणसांसाठी जे ॲडव्हेंचर्स होते ते आम्ही करून बघितलेत आणि वातावरण पण खूप छान झालं होतं. तिथे एक पेरूवाले काका होते, मग मस्त असे पेरू खाल्लेत. थोड्या वेळ तिथे टाईम स्पेंड केला, वातावरणाचा आनंद घेतला आणि मग आम्ही घरी निघालो. घरी जाताना थोडा पाऊस पडत होता, त्यामुळं वातावरण खूप छान वाटत होतं. पैसा वसूल अशी मज्जा तर आम्ही केलीच. आणि तुम्हाला आमचा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कभी जो बादल बरसे मैं देखूं तुझे आंखें भर के, तू लगे मुझे पहली बारिश की दुआ।